त्या समाजाचा इतिहास याचा एक विश्वसनीय अशा प्रकारचा एक वस्तुपाठ भाषेमध्ये लिपिबद्ध झालेला दिसतो आणि त्या प्रदेशातल्या समाजाचा संस्कृतीचा एक अंतरंग आणि जीवनधर्म पण म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालेला असतो. काळाच्या अपरिहार्य टप्प्यावरती खूप मोठा शब्दनिधी, शब्दचिन्हसृष्टी, म्हणी ह्या हरवल्या जाण्याच्या शक्यता असतात. एक जर्मन अवतरण आहे की म्हणी ह्या फुलपाखरासारख्या असतात, काहींना पकडता येतात तर काही उडून जातात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये शिव्यांचे युद्धनाट्य पाहायला मिळतं. नमस्कार, मी सुचिता घोरपडे. पर्ण 2023 या डिजिटल दिवाळी अंकामध्ये मी सर्वांचे स्वागत करते. गेली 10 वर्षे वसुंधरा प्रकाशन पर्ण हा दिवाळी अंक मुद्रित स्वरूपात प्रकाशित करत आहे, पण मागील वर्षीपासून तो डिजिटल स्वरूपात प्रकाशित होतो. यावेळेला आपला या अंकाचा विषय आहे संस्कृती. तर संस्कृतीतील म्हणी, वाक्यप्रचार, शब्द, शिव्या याबद्दल आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रणधीर शिंदे सर यांच्याकडून. प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर हे मराठीतील एक समीक्षक असून शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दीपू चित्रे यांची कविता, शरदचंद्र मुक्तिबोध, व्यक्ती आणि वाङ्मय हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशाची साहित्य यात्रा हा प्रवास वृत्तांत देखील प्रसिद्ध आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे, गोविंद पानसरे, राजन गवस, लक्ष्मीकांत देशमुख, इंद्रजित भालेराव यांच्या निवडक साहित्याचे संपादित ग्रंथही प्रसिद्ध आहेत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे जीवनकार्य, भगिनी जनाक्का शिंदे यांचे अप्रकाशित लेखन याविषयी सरांचे ग्रंथ आणि लेखनकार्य सुरू आहे. तसेच भाषाविषयक विविध समित्यांवरही सर कार्यरत आहेत. मराठीतील सध्याचे आघाडीचे साक्षेपी समीक्षक म्हणून प्राध्यापक रणधीर शिंदे सरांची ओळख महाराष्ट्राला आहे. तर आता आपण सरांशी संवाद साधू. नमस्कार सर, आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करू. कोणत्याही भाषेतील शब्दांचा मागोवा घेतला तर मागील अनेक पिढ्यांचा महत्त्वपूर्ण असा इतिहास आपल्या समोर येतो. याबद्दल काय सांगता येईल? एकतर पर्ण हा दिवाळी अंक मराठीमध्ये फार एक नामवंत आणि स्वतःची एक त्यांनी मुद्रा मराठी दिवाळी अंक परंपरेमध्ये उमटवली आहे. पर्यावरणापासून जागतिकीकरणापर्यंत आणि समकालीन लेखकांच्यावरचा फार महत्त्वाचं लेखन पर्ण दिवाळी अंकानं यापूर्वी प्रकाशित केलं आणि यावर्षी संस्कृतीविषयी आणि मुख्य म्हणजे भाषा केंद्रवरती ठेवून एकंदर मराठी भाषेच्या स्थित्यंतराबद्दल आणि संस्कृतीविषयीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नावरती हा दिवाळी अंक डिजिटल स्वरूपामध्ये प्रकाशित होतो. ही फार समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. कोणत्याही भाषेचा इतिहास हा फार कुतूहलजनक, जिज्ञासापूर्वक आणि ज्याचा संबंध त्या परंपरेशी, इतिहासाशी, समाजाशी, संस्कृती असतो. आदिमानवाला ज्यावेळेस ध्वनींचा शोध लागला आणि संकेतांकडून, हावभावाकडून भाषा शब्दांच्याकडं, चिन्हांच्याकडं परावर्तित झाली आणि भाषिक संप्रेषण, संवाद किंवा त्याची देवघेव इतक्या सुलभ आणि सोप्या पद्धतीने माणूस करू लागला. तर हा एक क्रांतिकारक अशा प्रकारचा शोध भाषा चिन्हांचा होता. माणसानं आपल्या भाषेमध्ये जे शब्दार्थ असतात त्याचं एक मोठं भांडार त्या अधिमान्यतेने किंवा समाजमान्यतेनं भाषेनं मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलेलं दिसतं. आपल्याला त्या समाजाचा इतिहास याचा एक विश्वसनीय अशा प्रकारचा एक वस्तुपाठ भाषेमध्ये लिपिबद्ध झालेला दिसतो आणि तो फार विश्वसनीय असतो. 12व्या शतकातला मराठी माणूस कसा आणि कोणत्या प्रकारचं जीवन जगत होता, यादव काळातला राजवट कोणत्या प्रकारची होती, महानुभाव यांचं आणि विशेषत्वाने लीळाचरित्र जर हा ग्रंथ आपण वाचला तर त्या कालखंडातील मराठी भाषा, संस्कृती, मराठी समाजाची धारणा, धर्मजीवन, स्त्रीजीवन अशा अनेक गोष्टींचा एक मोठा समाज चित्रफलक लीळाचरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून वाङ्मय, भाषा याच्यामध्ये त्या समाजाच्या इतिहासाच्या, परिवर्तनाच्या, वाटचालीच्या, जीवनशैलीच्या खुणा लिपिबद्ध करून ठेवलेल्या असतात. भाषेचं महत्त्व हे कोणत्याही मानवी संस्कृतीमध्ये फार अनन्यसाधारण अशा प्रकारचं मानलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हणी, वाक्प्रचार हे भाषेचं एक मोठं वैभव मानलं जातं. सुभाषित असतील, वचनं असतील, माणसांच्या बोलण्याच्या रीती असतील, शब्द असतील. त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की काही माणसं फार
खुमासदार, चटकदार आणि ठसकेदार बोलतात. त्यांच्या बोलण्याच्या शैली आणि ते अधिक रंजकपणानं, अधिक उठावदारपणानं, अधिक परिणामकारक, अधिक प्रभावी करण्याच्या शैली जगभरामध्ये माणसाने निर्माण केलेल्या दिसतात. आणि ह्या म्हणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाले असतात. जीवनाचं सार किंवा जीवनाचं अनुभवाचं सार त्याच्यामध्ये साठवलेलं असतं. एका अर्थानं त्या भाषेचं संचित, समाजाच्या संचित म्हणीमध्ये साठवलेलं असतं असं आपल्याला दिसतं. एक जर्मन अवतरण आहे की म्हणी ह्या फुलपाखरासारख्या असतात, काहींना पकडता येतात तर काही ओढून जातात. किंवा एक पर्शियन अवतरण आहे की म्हण हा एक संभाषणाचा दागिना आहे. या अर्थानं देखील म्हणी या अलंकार म्हणून, भाषेचं वैभव म्हणून पाहिलं जातं. आणि कोणत्याही भाषेची आभूषणं म्हणून म्हणींना त्या त्या भाषिक संस्कृतीमध्ये फार मोलाचं स्थान आहे असं आपल्याला दिसतं. खरं आहे सर. म्हणींचा अर्थ स्पष्ट करताना आपण असं म्हणतो की व्यापक अर्थाने पण मोजक्या शब्दात व्यक्त होणारे वचन. तर प्राचीन काळांपासून म्हणींचा वापर केला जातो असे म्हटले जाते, अगदी वेदवाङ्मयातही. तर त्याबद्दल काही सांगता येईल का? एकतर म्हणीचं उगमस्थान माणसाला ज्यावेळेस भाषा बोलता यायला लागल्या अशा टप्प्यावर सुरू झालं असं मानलं जातं. परंतु त्याच्याही पुढं जाऊन माणसाला ज्यावेळेस तर्क आणि विचार करण्याची सवय ज्यावेळेस लागली आदिम काळामध्ये, आणि तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वाक्यांच्या रचना तर्काच्या आधारे करू लागला, बुद्धीच्या आधारे करू लागला, त्या कालखंडामध्ये म्हणींचा उगम किंवा उदय झाला असं आपल्याला मानलं जातं. मौखिक परंपरेमध्ये म्हणींचे साठे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लिखित परंपरेच्या आधी देखील तोंडी परंपरेमध्ये, ओरल परंपरेमध्ये, मौखिक परंपरेमध्ये म्हणींचे साठे किंवा म्हणी वापरल्या जात होत्या. कारण हे जीवनाचं शहाणपण आहे, त्याच्यामध्ये नीतिबोधाची शिकवण आहे, व्यावहारिक शहाणपण आहे. आणि त्याचा उपयोग माणसं त्या कालखंडामध्ये मौखिक परंपरेमध्ये करत होती. वेदवाङ्मयामध्ये किंवा उपनिषदांमध्ये, ऋग्वेदामध्ये किंवा संस्कृत वाङ्मयामध्ये, धर्म वाङ्मयामध्ये देखील म्हणींचे संदर्भ आढळतात. अगदी पंचतंत्रामध्ये की देव तारी त्याला कोण मारी अशा प्रकारच्या म्हणीचा अंतर्भाव पंचतंत्रासारख्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. अनेक पाली ग्रंथ, रामायण, महाभारत, महाकाव्य आणि भारतातला अतिशय समृद्ध आणि संपन्न अशा प्राचीन वाङ्मयामध्ये म्हणींच्या खुणांचा मागोवा किंवा त्याचा धांडोळा आपल्याला दिसतो. म्हणून त्याचा एक प्राचीन कालखंडामध्ये संदर्भ सांगितला जातो. आणि मुख्य म्हणजे माणूस ज्यावेळेस बुद्धीनं किंवा बौद्धिकतेचा अंतर्भाव त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये झाला, त्यावेळेस म्हणींचा किंवा या प्रकारच्या भाषिक क्लुप्त्यांचा, तंत्र्यांचा, कथनांचा, बोलण्याचा, म्हणण्याचा उपयोग भाषेमध्ये झाला असावा, हे त्याचं एक प्राचीन स्थान आपल्याला सांगता येऊ शकतं. याशिवाय म्हणींची आणखीन कोणती महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आपल्याला सांगता येतील? भाषा आणि साहित्यातल्या काही संकल्पनात्मक गोष्टीबद्दल अभ्यासकांमध्ये किंवा संशोधकांमध्ये एकमत आढळत नाही, आणि ते आढळून पण देखील. कारण वाङ्मयातल्या संज्ञा ह्या काहीशा संदिग्ध स्वरूपाच्या असतात, त्या अंतिम स्वरूपाच्या आणि एकच एक स्वरूपाची असू शकत नाही. उदाहरणार्थ राभा पाटणकरांनी काव्याच्या व्याख्यातील अडचणी नावाचा एक लेख 1962 साली अभिरुचीमध्ये लिहिला होता. आणि त्यांचं म्हणणं होतं की कवितेची किंवा वाङ्मयाची एकच एक व्याख्या होऊ शकत नाही. जशी गाय हा जो प्राणी आहे, तर प्रत्येका दृष्टिकोनातून गायीची काही एक समान वैशिष्ट्ये किंवा लक्षणं आपण त्याच्यामधून सांगू शकतो. म्हणून अशा लक्षणांचा, गुणांचा, विशेषांचा समुच्चय म्हणून देखील अशा प्रकारच्या संज्ञांच्याकडं किंवा संकल्पनेकडं आपण पाहायला पाहिजे. म्हणून म्हणीची अंतिम स्वरूपाची व्याख्या आपल्याला करता येत नाही. एक नागो आपटे म्हणून फार चांगले भाषेचे अभ्यासक होते. त्यांनी म्हणी ह्या आजपर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश या अर्थानं म्हणीकडे त्यांनी पाहिलेलं आहे. किंवा अलीकडे ज्यांनी म्हणीवरती एक मोठं काम केलं ते अ द मराठे. त्यांच्या मतानुसार माणसाला येणाऱ्या अनुभवांच्या अभिव्यक्तीच्या सर्व स्वीकृत साचा म्हणजे म्हणी अशी एक व्याख्या त्यांनी केलेली दिसते. तर अतिशय छोट्या अल्पाक्षरी एका वाक्यामध्ये अनुभवाचं सार सांगण्याच्या पद्धतीला म्हण आपण म्हणू शकतो. संस्कृतमध्ये लोकोक्ती असा शब्द वापरला जातो, हिंदीमध्ये मुहावरा असा त्याला शब्द वापरला जातो. या म्हणीची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लघुत्व. म्हणी ह्या आकारानं फार लहान, अतिशय संक्षिप्त आणि आटीव स्वरूपाच्या असतात. हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. त्या व्यावहारिक स्वरूपाच्या असतात. मानवी जीवनाचं शहाणपण, ज्ञान, व्यवहार त्याच्यामध्ये सामावलेला असतो. तिसरं एक वाघो आपटेने वैशिष्ट्य सांगितले की म्हणी ह्या चित्ताकर्षक असतात. रंजनाचं किंवा त्यात अतिशय खेचून घेण्याचं किंवा
चटकदारपणाचं एक गुणवैशिष्ट्य म्हणीमध्ये सामावलेलं असतं. आणि चौथं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याने सांगितलं ते म्हणजे लोकमान्यता. म्हणींना लोकांची मान्यता असावी लागते, त्या भाषिक समूहाची मान्यता असावी लागतात, तरच त्या पसरतात, वाहतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहत राहतात. आणि म्हणून कमीत कमी शब्दामध्ये जीवनाचा अनुभवाचा एक विशाल अशा प्रकारचा आशय म्हणीमध्ये मांडलेला असतो. त्या जीवनाधारित किंवा चिंतनशील स्वरूपाच्या असतात. म्हणीची काही किंवा कथनाची म्हणून काही रूपवैशिष्ट्ये सांगितली जातात. एक तर लघुत्व किंवा संक्षिप्त. आपण असं पाहिलं, म्हणी या अभिव्यक्तीचा थेटपणा असतो, आशयाचा किंवा सांगण्याचा प्रतिपादनाचा अत्यंत थेटपणा म्हणीमध्ये असतो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंजनपरता देखील असते. काही तंत्र वैशिष्ट्य म्हणींचे असतात. कल्पकता त्याच्यामध्ये असते, अतिशयोक्तीचा गुण असतो, चमत्कृती असते, यमकानुप्रासाचा चांगला उपयोग केलेला असतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाषेमध्ये जो एक साठा असतो त्या रूपकात्मकतेचा अत्यंत विपुल आणि सृजनशील अशा प्रकारचा वापर लोकव्यवहारानं म्हणीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेला असतो. आणि म्हणून इतक्या काळानं देखील म्हणी आपल्याला अधिक आकर्षक वाटत राहतात आणि त्या अधिक परिणामकारक आणि भाषेचा एक मोठा सांस्कृतिक ऐवज म्हणून देखील म्हणी आकर्षक वाटत राहत असलं आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की म्हणींमधून लोकांचा स्वभाव प्रकट होतो. तर हे प्रकटीकरण तुम्हाला काही उदाहरणातून स्पष्ट करता येईल का? एकतर भाषा ही त्या समाजाचं किंवा संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी असते आणि त्या समाजाचं अंतरंग आणि बहिरंग म्हणीमधून अभिव्यक्त झालेलं असतं. त्या भाषिक समूहाचं किंवा संस्कृतीचं एक स्वभावाचं दर्शन म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. एका अर्थानं त्या भाषिक भूगोलावरच्या मानवी समाजाच्या लोकव्यवहाराचं, त्यांच्या जीवनविषयक धारणांचं, दृष्टिकोनांचं दर्शन म्हणींमधून झालेलं दिसतं. एका अर्थानं मानवी प्रवृत्तीचं, वृत्तींचं एक द्योतक म्हणून देखील म्हणींकडे आपण पाहू शकतो. इतक्या म्हणी मराठी भाषेचं जर इतक्या म्हणी आपल्याला पाहायला मिळतात की नको नको म्हणायचं, गबागबा हाणायचं. खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये अनेक खेडूत माणसं, अशिक्षित माणसं, आपण त्याला शिक्षणाशी संबंध जोडू नये, परंतु इतकी समृद्ध आणि इतकी संपन्न अशा प्रकारच्या म्हणींचा वापर त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय खुमासदार पद्धतीनं, अधिक रोचक पद्धतीनं, अधिक ठाशीवपणानं खेड्यातली माणसं करत असतात. तर एक प्रकारच्या अधाशीपणानं खाण्याचा संदर्भ या म्हणीला आहे. किंवा आधी पोटोबा आणि मग विठोबा यासारखी म्हण जी असेल, आधी प्रपंच संसार आणि मग भक्ती, ईश्वर आराधना यासारखी, किंवा घरात नाही परात आणि लग्नाआधी वरात या प्रकारच्या म्हणीमध्ये देखील एक प्रकारच्या उतावळेपणाच्या अर्थाचं सूचना आहे. किंवा नव्याचे 9 दिवस म्हणी इतक्या दीर्घकालीन अनुभवातून निष्पन्न झालेले असतात की नव्याचे 9 दिवस संपले की त्याचं नाविन्य किंवा त्यातलं एक नवेपण संपुष्टात येतं. किंवा भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी या प्रकारच्या लोकव्यवहाराचं देखील ज्ञान त्याच्यामध्ये असतं. कामापुरता मामा याच्यामध्ये देखील गोड बोलण्याचा किंवा काम करून घेण्याचा संदर्भ आहे. बैल गेला आणि झोपा केला की झोपा म्हणजे निवारा, झोपडी. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस निवारा केला जातो आणि नंतर तो केला जातो, त्याचा काहीही उपयोग होत नाही. या अर्थानं बैल वृद्ध झाल्यानंतर किंवा मरण पावल्यानंतर निवारा केला जातो या अर्थाचं सूचन देखील. आणि म्हणून त्या म्हणींमधून त्या प्रदेशातल्या भाषिक समाजाच्या संस्कृतीचं अंतरंग, त्याच्या जीवनविषयक धारणा आणि दृष्टिकोनाचं एक फार चांगलं चित्र म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त झालेलं असतं. समाज आणि लोकसंस्कृतीच्या दृष्टिकोनातून अलीकडे एक फार महत्त्वाचं पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. मिनेक शिप्पर नावाच्या एक युनिव्हर्सिटी ऑफ लिडेन मधला एक फार कल्चरल स्टडीच्या फार मोठ्या अभ्यासिक आहे. त्याने एक पुस्तक 2017 साली नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि फार इंटरेस्टिंग आहे. या बाईनं जगभरातल्या अनेक देशांमधल्या म्हणींचा अतिशय सखोल आणि विस्तृत अशा प्रकारचा अभ्यास या बाईने केला आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद काही वर्षांपूर्वी मेहता प्रकाशनानं देखील प्रकाशित केला आहे. जगभरातील म्हणींमधील स्त्री असा एक फोकस बिंदू, एक केंद्रबिंदू घेऊन जगभरांमधल्या म्हणींमध्ये स्त्रीचं स्थान काय आहे, स्त्रीची उपस्थिती काय आहे, जगभरातल्या वेगळ्या संस्कृतीमधल्या भाषांमधून ज्या स्त्रियांच्या विषयी म्हणी आहेत या म्हणींमधून संस्कृतीचं कोणतं अंग प्रकट होतं, कोणतं स्वभाव दर्शन व्यक्त होतं, याचा एक फार चांगला चिकित्सक अशा प्रकारचा वेध त्याने घेतला आहे. इतक्या म्हणी 16,000हून अधिक म्हणी वेगळ्या भाषांमधले त्यांनी मिळवलेले दिसतात. आणि स्त्री देहासंबंधी, विशेषतः लैंगिकतेशी संबंधित, स्त्री पुरुष सत्ता संबंधाच्या संबंधानं अनेक देशांमध्ये ज्या म्हणी निर्माण झाल्यात त्याच्या पाठीमागं लोकमानस काय आहे, लोकव्यवहार काय आहे, लोकदृष्टिकोन काय आहे, सत्ता संबंध काय आहे, याचा फार चांगला अशा प्रकारचा वेध अभ्यासिकेनं घेतलेला आपल्याला दिसतो. आणि त्यांनी असं एक निरीक्षण मांडलं आहे की आशिया राष्ट्रांमध्ये
फुलांच्या वर्ण ज्या म्हणी आहेत त्या फार पोएटिक किंवा काव्यात्मक स्वरूपाचा आहे. म्हणजे म्हणींच्या निर्मितीचा, उगमाचा, वाढीचा, विस्ताराचा देखील त्या भूगोलाशी, त्या संस्कृतीशी संबंध, जवळचा संबंध असतो. अरब राष्ट्रांमध्ये बुरख्याविषयीच्या म्हणी जास्त आहेत, कारण या प्रकारचं एक अंकुश किंवा नियंत्रण स्त्रियांच्यावरती असावं. आफ्रिकेमध्ये अन्न पुरवठ्याच्या संबंधीच्या म्हणींचा अंतर्भाव जास्त आहे. आणि त्यांनी असं एक निरीक्षण मांडलं की स्त्रियांच्या विषयी पुरुषांच्या मनात जी असुरक्षता असते, त्यामुळं अशा प्रकारच्या स्त्रियांना आपण अंकित ठेवावं, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवावं, नियंत्रण ठेवावं. म्हणून अशा प्रकारच्या स्त्रियांच्या देहाविषयीच्या, त्यांच्या लैंगिक संबंधाविषयीच्या अनेक म्हणी पुरुषांनी जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक निर्माण केले दिसतात. त्यात पुरुषांचा एक निश्चित अशा प्रकारचा एक हिताचा दृष्टिकोन आणि अशा प्रकारच्या म्हणी विपुल जगभरामध्ये पाहायला मिळाला. त्याचा एक तौलनिक फार चांगला अभ्यास या बाईंनी मोठ्या प्रमाणात करतो. तो ग्रंथ संस्कृती आणि म्हणींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. समाज आणि समाजव्यवस्थेचे दर्शन घडविणाऱ्या म्हणींमधून लोकसंस्कृतीचेही दर्शन घडते, तर याबद्दल काय सांगता येईल? एकतर म्हणी या समूहाने निर्माण केले असतात, त्यामुळं त्या प्रदेशातल्या समाजाचं, संस्कृतीचं एक अंतरंग आणि जीवनधर्म पण म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही भाषेमधल्या त्या म्हणी पाहत असताना त्या समाजाची ठेवण, त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन, जीवनशैली, लोकव्यवहार, त्याचं एक दर्शन म्हणींच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. महाराष्ट्रामधल्या जर म्हणी आपण पाहिल्या तर त्या कुटुंब जीवनाविषयी, नातेसंबंधाविषयीच्या किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान किंवा शहाणपण सांगणाऱ्या, लोकव्यवहाराविषयी सांगणाऱ्या, काही उपदेश सांगणाऱ्या, नीतिबोधाची शिकवण देणाऱ्या, एक त्या समाजाचं एक सामूहिक शहाणपण आणि त्याचा एक जगण्याविषयीचा दृष्टिकोन म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त झालेला दिसतो. शेती संस्कृतीविषयीच्या म्हणी असतील किंवा काही महाराष्ट्राचं एक इंटरेस्टिंग आणि कुतूहल म्हणजे आज इतक्या म्हणी, आपण त्याचा बारकाईनं गंमत म्हणून जरी विचार केला, भाषिक दृष्टिकोनातून जिज्ञासा म्हणून देखील समाजशास्त्रीय स्वरूपाच्या एक मोठा ऐवज म्हणींमध्ये सामावलेला आहे. विशेषत्वानं या म्हणी कधी कोणत्या टप्प्यावरती निर्माण झाल्या असाव्यात, कोणत्या काळामध्ये निर्माण झाल्या, विशेषतः जाती समाजाचं एक समाजशास्त्र या म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्त झालेलं दिसतं. आणि आपापल्या गावगाड्यातील 12 बोलतेदार असतील, जात संबंध असतील, माणसांच्या वर्तन पद्धती असतील, याचं एक समाजशास्त्र या म्हणींमधून बांधून ठेवलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे, कथन केलेलं दिसतं. शिंपी, लोहार, सुतार, चांभार अशा अनेक जातवाचक, आज ज्याचा आपण उच्चार देखील करू शकत नाही किंवा ज्याच्याबद्दल एक भेदाची किंवा काही अशा प्रकारची देखील गोष्ट या म्हणींमध्ये दडलेली दिसते. तर एक जातीचं एक समाजशास्त्र किंवा लोकव्यवहाराचं समाजशास्त्र म्हणून देखील म्हणीमध्ये आपल्याला खूप म्हणी पाहायला मिळतात. गावगाड्यातल्या सत्ता संबंधाबद्दल किंवा त्यातल्या वर्चस्वाबद्दल देखील काही वेळा प्रतिकार करण्यासाठी, काउंटर करण्यासाठी देखील म्हणींची निर्मिती झालेली दिसते. की उघड्या माळावर बोंबलायला परवानगी कोणाची, या प्रकारची जी म्हण असेल की पाटलाची स्पेस आणि मोकळ्या माळाचा संदर्भ त्याला असेल, तर अशा अनेक म्हणींमधून कुटुंब जीवनापासून, नातेसंबंधापासून, जीवनविषयक धारणांच्यापासून, जातसंबंधापासून गावगडातल्या अनेक अंतरचणांचं, अंतर्वळणांचं एक दर्शन म्हणींमधून पाहायला मिळतं. म्हणून त्या भाषक समाजाची ठेवण, त्याची उपस्थिती, त्याची वाटचाल, त्याचं एक दर्शन म्हणींमध्ये पाहायला मिळतं. काही म्हणी ह्या सार्वत्रिक आणि काही समान स्वरूपाच्या दिसतात. जसं गाण्यांच्या बाबतीत, लोककथांच्या बाबतीत देखील सांगितलं दिसतं की वेगवेगळ्या भाषांमध्ये काही समान बीजतत्व पाहायला मिळतात. तशी म्हणींमध्ये देखील काही समान तत्व आपल्याला पाहायला मिळतात. संस्कृत असतील किंवा का प्राकृत भाषा असतील, अन्य भाषिक संपर्काच्या मधून म्हणी एकमेकांच्या परिसरामध्ये नांदत असताना आपल्याला दिसतात. ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधून असं जे म्हटलं जातं, तर एका अर्थानं ऋषी कोणत्या कुळात जन्मला झाला त्यातले गुंते म्हणण्यापेक्षा याची माहिती नसते. आणि नदी कुठं निर्माण झाली, ती एक छोटी धारा असेल किंवा एखादा छोटा अतिशय क्षीण अशा स्वरूपाची धारा देखील असेल, तर मुळाचा शोध घेऊ नये किंवा उगमाचा शोध घेऊ नये या अर्थानं ती म्हण आली असावी. किंवा पुराणातली वांगी पुराणात, अशा प्रकारची जी म्हण आहे की पुराणात दिलेली उदाहरणं ही पुराणापुरती सीमित असतात, त्याचा व्यवहारामध्ये किंवा वर्तवणामध्ये काही उपयोग नसतो. आणि त्याची गोष्ट देखील एक सांगितली जाते की एक पुराणिक प्रवचन देत असताना चातुर्मासात वांग हा पदार्थ वर्ज करावा, तो खाऊ नये असं तो प्रवचन सांगत असतो. परंतु एका शिष्याकडे गेला असताना त्याला वांग्याचा भाजीचा वास आला आणि त्याची जीभ खवळली त्या प्रवचनकाराची. त्यावेळी शिष्य त्याला आठवण करून देतो की आपणच
उपदेश करताना सांगितले की हे वांगं खाऊ नये म्हणून. तर ही गोष्ट झाली पण त्याचा देखील अर्थ तो मुळार्थ शब्द, काही शब्द बदलले दिसतात. वांगी हा शब्द नसून वानगी, उदाहरण अशा प्रकारचा तो शब्दप्रयोग होता आणि तो विपर्यासानं पुढे झाला. किंवा भटक भवानी या शब्दामध्ये देखील युद्ध प्रसंगी जो मिरवणुकीच्या आरंभी जो हत्ती असतो तो मिरवत असतो या अर्थानं तो पुढं त्याचा अर्थ च्युती होऊन तो शब्द उपद्व्यापी आणि कजा, भांडखोर, स्त्री अशा प्रकारचा अर्थ त्याला जाणीवपूर्वक चिकटला गेलेला आपल्याला दिसतो. तर अशी अर्थ विपर्याची देखील उदाहरणं म्हणींच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. किंवा डोक्यावर मिऱ्या वाटणे यासारखी म्हण देखील, किंवा ज्याच्यामध्ये एखाद्यावर अंमल स्थापित करणं किंवा वर्चस्व गाजवणं असा देखील त्या म्हणींचा अर्थ आहे. म्हणून त्या समाजाच्या संस्कृतीचा अंतरंग म्हणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाझरलेला आपल्याला दिसतं. तर हा एक वेगळा भाग आपल्याला म्हणींच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतो. लोकसाहित्यांमधून, लोककलांमधूनही म्हणजे मग ते नाटक, अभंग किंवा इतर साहित्यकृतींमधूनही म्हणींचे यथार्थ दर्शन घडलेले आहे. तर याबद्दल काही सांगता येईल? एकतर मौखिक आणि लिखित परंपरेमध्ये, कारण अंतिमतः कोणत्या प्रकारची वाङ्मय निर्मिती, साहित्य निर्मिती ही समाजाच्या संबंधानं निर्माण झाली असते. लेखक हा समाजाचा अविभाज्य किंवा अपरिहार्य अशा प्रकारचा भाग असतो. म्हणून वाङ्मय आविष्काराला या म्हणींनी फार मोठ्या प्रकारची समृद्धी आणि संपन्नता प्राप्त करून दिलेली दिसते. अनेक चांगल्या सरस आणि श्रेष्ठ लेखक कवींनी या म्हणींचा अतिशय मुक्त हस्तानं आणि सरळ हाताने आपल्या वाङ्मयामध्ये वापर केलेला दिसतो. एक प्रकारचं आपलं सांगणं अधिक उठावदार व्हावं, रोचक व्हावं, ते अधिक उत्तम व्हावं, ही सांगण्याची रोचकता आणि वेधक सांगण्यामधून या म्हणींचा सहजी आणि नैसर्गिक वापर अनेक लेखक कवींनी केलेला आपल्याला दिसतो. लोकसाहित्यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला दिसतो. कारण लोकसाहित्य हे लोकांचं साहित्य असते आणि ती समूहमनाची निर्मिती असते आणि म्हणून त्यांचा जास्तीत जास्त संबंध प्रत्यक्ष माणसाशी, समूहाशी, समाजाशी, समाजातल्या अनेक घडामोडींशी संबंध असतो. आणि या सामूहिक जगण्याचा एक गजर म्हणून देखील या म्हणींचा अतिशय विपुल आणि मुक्त पद्धतीनं वापर लोकसाहित्यामध्ये झालेला दिसतो. गोष्टींमध्ये, लोककथांमध्ये, लोकगीतांमध्ये देखील म्हणींचा मोठा वापर झालेला दिसतो. आपल्या जुन्या परंपरेमध्ये, भक्ती परंपरेमध्ये देखील, कारण भक्ती परंपरा ही समाजाला काहीतरी नीतिबोधाची शिकवण देण्याची अशा प्रकारची दृष्टी होती. त्यामुळे वारकरी परंपरेतल्या किंवा भक्ती परंपरेतल्या कोणाही व्यक्तीने अन्य कोणत्याही धर्म परंपरेमध्ये देखील, कारण म्हण ही अधिक परिणामकारक ठरते. लोकांना स्पष्टीकरणासाठी, उदाहरण देण्यासाठी, अधिक त्यांच्या मनावरती बिंबवण्यासाठी म्हणींचा अधिक चांगल्या पद्धतीनं उपयोग आणि विनियोग होतो. म्हणून कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, नाथांसारख्या भारुडकाराने देखील या म्हणींचा लोकभावनेला साथ घालण्यासाठी किंवा त्यांच्या मनाला विचारांचं किंवा एक सांगण्याचं एक मोठं उठाव मिळवून देण्यासाठी या म्हणींचा अत्यंत सृजनशील आणि लक्षणीय विपुल अशा प्रकारचा वापर केलेला आपल्याला दिसतो. प्राचीन भक्ती परंपरेमध्ये किंवा भक्ती वाङ्मयामध्ये याचा अतिशय चांगल्या पद्धतीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आणि भक्ती परंपरेमध्ये जर पाहायचं म्हटलं तर तुकारामांच्या अभंगांमध्ये या म्हणींचा विपुल खच पाहायला मिळतो. मराठीमधला हा असा एक भारतीय परंपरेतला श्रेष्ठ आणि मातब्बर कवी आहे की लोकजीवनाशी, जनभावनेशी, लोकभावनेशी इतकी निकटतम गेलेली ही कविता एकवी मराठीतली कविता आहे. आणि तुकारामांच्या अभंगांमध्ये, वाणीमध्ये या लोकजीवनाचा गजर निरंतर घुमत राहिलेला आपल्याला दिसतो. तुकारामांच्या अनेक अभंगांमध्ये म्हणींचा विपुल वापर केलेला दिसतो. अगदी साधं त्याचं उदाहरण की एक ब्रह्मचारी गाढव झोंबता, हानोनिया लाता पळाले ते, गाढवही गेले, ब्रह्मचर्यही गेले, तोंड काळे झाले जगा माझी. तर या प्रकारच्या म्हणींची साठवणूक करणं आणि त्याचा एक पुनरुच्चारण करणं, त्याचं नूतनीकरण करणं आणि लोकांच्यापर्यंत अधिक सार्वत्रिक आणि प्रभावीपणानं घेऊन जाण्याचं एक महत्त्वाचं कार्य तुकारामांच्या अभंगांमध्ये पाहायला मिळतं. अनेक अभंगांमध्ये की जयाचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, किंवा दगडाची नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे, या प्रकारच्या विपुल अशा मराठी म्हणींचा 16व्या 17व्या शतकातल्या मराठी लोकभावनेचा अधिकतर उच्चार करणाऱ्या म्हणींचा तुकारामांच्या अभंगांमधून मोठ्या प्रमाणामध्ये झाला. रामदासांच्या कवितेमध्ये देखील अगदी पेरिले ते उगविले यासारखे शब्दप्रयोग म्हण असेल अशा म्हणींचा वापर बकरींमध्ये देखील, कारण बकर देखील पुन्हा युद्धवर्णनं किंवा समाजवर्तन करण्यासाठी निर्माण झाले आहेत. बकरीमध्ये देखील
जनभावनेचा आविष्कार म्हणून या म्हणींचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर बखरकाराने केलेला दिसतो, शाहिराने केलेला दिसतो, पंडित कवींनी देखील काही प्रमाणामध्ये केलेला दिसतो. आधुनिक साहित्यामध्ये देखील चांगल्या लेखकांनी म्हणींचा वापर केलेला दिसतो. विशेषत्वानं लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रामध्ये आणि एखादी बाई ज्यावेळेस लेखन करते तर बाईच्या कथनामध्ये तिच्या कुटुंबातल्या नातेसंबंधातल्या घर उजळविणाऱ्या अशा अनेक म्हणींचा वापर स्त्रियांच्या कथनामधून आलेला दिसतो. अगदी अलीकडे जनका शिंदे यांच्या आत्मनिवेदनामध्ये मला खूप म्हणी पाहायला मिळतात. तर कुटुंब जीवनातल्या इतक्या सूक्ष्मतर नाजूक भावनांच्या संबंधापासून त्या एक मोठा पट म्हणींचा विणलेला किंवा गुंफलेला दिसतो. जनका शिंदे यांच्या आत्मनिवेदनामध्ये घर फिरले की घराचे वासे फिरतात, भीक नको पण कुत्र आवर किंवा मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायच्या अशा त्या काळातल्या विपुल म्हणींचा वापर झालेला दिसतो. आधुनिक कालखंडामध्ये आणखी काही कवींनी म्हणजे अरुण कोलटकरांची काही प्रमाणात असेल, अनुराधा पाटील असेल आणि नामदेव ढसाळ असेल आणि लोकजीवनाशी, ग्रामीण जीवनाशी, शेती जीवनाशी ज्यांचा जवळचा संबंध आहे अशा लेखकांच्या कवींच्या साहित्यामध्ये देखील म्हणींचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. एक वेगळं उदाहरण नामदेव ढसाळ यांच्या कवितेचं राजगुरू पुणे जिल्ह्यातल्या छोट्या खेडेगावामधल्या परिसरामधल्या आणि विशेषत्व जात जाणीवीच्या शोषणाचा दुःखाचा एक कडेलोट करण्यासाठी किंवा प्रतिकाराची भावना व्यक्त करण्यासाठी लोकपरंपरेतल्या म्हणींचा अत्यंत सृजनशील वापर नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितेमध्ये केलेला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये हे प्रमाण कमी दिसतं, परंतु मराठीतल्या फार चांगल्या लेखकांनी या म्हणींचा वापर आपल्या लेखनासाठी केलेला दिसतो. आत्ताच सरांनी वेगवेगळ्या लोकसाहित्यातून, लोककलांमधून तुकारामांच्या अभंगाचे दाखले देऊन आणि अनेक साहित्यकृतीतून म्हणींचे कसे यथार्थ दर्शन घडते याचे अतिशय सुंदर असे विवेचन केले आहे. मी सरांना पुढचा प्रश्न विचारते. भाषेचे सामर्थ्य, त्याचे सौंदर्य, समृद्धी ही त्या भाषेतील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यावर अवलंबून असते. पण परिवर्तनाच्या लाटेत हे सगळं लोप पावत चाललं आहे. तर हा ठेवा कसा जतन करता येऊ शकेल? एकतर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की काळाच्या परिवर्तनावर खूप मोठा सामूहिक भाषिक संचिताचा भाग हरवत जाताना आपल्याला दिसतो आणि ते एका अर्थानं स्वाभाविक पण असतं, ते आपण थोपवू शकत नाही किंवा थांबवू शकत देखील नाही. आणि ही कालपरिवर्तन आणि विशेषतः आधुनिकता जितक्या वेगानं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आली, दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाचं स्वरूप देखील फार गतिमान स्वरूपाचं झालं. ग्रामीण जीवन देखील खूप झपाट्यानं आपल्याला बदललं दिसतं आणि ज्या परिसरामधून, ज्या भूगोलातून या म्हणींची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते तो समूहच आता बदलाच्या आणि खूप बदलाच्या टप्प्यावरती किंवा त्याच्याही पुढे गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं ग्रामीण माणसांची, समूहाची जीवनशैली, लोकव्यवहार बदलला, त्याची आस्था केंद्र बदलली, त्याच्या जगण्याविषयीच्या धारणा बदलला, जीवनविषयक दृष्टिकोन देखील बदलला. त्यामुळं स्वाभाविकपणानं अशा म्हणींची स्वाभाविक अशा प्रकारची निर्मिती समूहाकडून व्हावी लागते. त्याला अडथळे किंवा हे देखील आलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून हे अपरिहार्य आहे. काळाच्या टप्प्यावरती कितीतरी मोठा शब्दसंग्रह आपल्या भाषेतून हद्दपार झालेला दिसतो, परागंदा झालेला दिसतो. ज्या पद्धतीनं शेती संस्कृती आणि पशुपालक समाजाच्या अनेक गोष्टी निघून गेल्या, कधी कोणी काळचं जातं आपल्याकडून गेलं, त्यामुळे जात्यावरचा शब्दसंग्रह देखील आपला विड्रॉ झाला किंवा हद्दपार झालेला दिसतो. ती वस्तू गेली, साधनं गेली, त्यामुळे तो शब्दसंग्रह देखील थांबला, वृद्ध झालेला दिसतो आणि नवे शब्द दुसऱ्या प्रकारचे आपल्याकडे येऊ पाहतात. त्यामुळं काळाच्या अपरिहार्य टप्प्यावरती खूप मोठा शब्दनिधी, शब्दचिन्हसृष्टी, म्हणी ह्या हरवल्या जाण्याच्या शक्यता असतात. म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक मराठी भाषेचे आणि लोकसाहित्याचे फार चांगले अभ्यासक डॉक्टर द.ता. भोसले यांनी मराठी भाषेतील हरवलेल्या अर्थपूर्ण म्हणींच्यावरती एक पुस्तक लिहिलं संकलनाच्या स्वरूपाचं आणि त्याला शीर्षक त्याने दिले की लोपलेल्या सुवर्णमुद्रा. या दोन शब्दांमधून देखील त्यांचा या म्हणींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होतो की मराठी भाषेचं वैभव किंवा मराठी भाषेचं भूषण असणाऱ्या ह्या सुवर्णमुद्रा काळाच्या टप्प्यावरती नाहीशा होत आहेत आणि त्या जर संकलन करायच्या असतील तर अभ्यासकांनी, संशोधकांनी त्या संकलन करणं, शब्दांकन करणं, ध्वनिमुद्रित करणं किंवा त्याचं ध्वनिचित्र मुद्रण करणं आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत देणं. आणि दुसरी एक गोष्ट की प्रत्येक माणसाने अशा प्रकारची आपल्याला कथनाची, बोलण्याची एक सवय म्हणून, अधिक लोकांना अधिक प्रभावीपणाने सांगण्याची सवय म्हणून संवादामध्ये, बोलण्यामध्ये म्हणींचा जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक वापर करायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सृजनशील लेखक आहात, तर सृजनशील लेखकाने देखील आपल्या लेखनामध्ये अशा म्हणींचा
ज्या आत्ता बोलल्या जात आहेत किंवा आधीपासून देखील बोलल्या जातात अशा म्हणींचा वापर आपल्या लेखनामध्ये केला तर हे वाहते पण अधिक प्रभावीपणानं समाज जीवनात पसरेल असं मला वाटतं. खरं आहे सर. दत्ता भोसले यांनी सकाळमध्ये एक सदर लिहिलं होतं, त्यावर आधारित हे पुस्तक होतं. तर त्यामधून खूप साऱ्या अशा लोप पावत चाललेल्या म्हणींची ओळख आपल्याला झाली. अगदी कृष्णात खोत सर, किरण गुरव सर यांच्या कथा कादंबऱ्यांमधूनही आपल्याला वेगवेगळ्या म्हणी, वाक्यप्रचार यांची ओळख झालेली आहे. मी आता पुढच्या प्रश्नाकडे वळते. शिवी यावर आधारित हा पुढचा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीविषयी असणारा राग, आकस शिवीतून प्रकट होतो. शिव्यांकडे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क म्हणून पाहतो. तर शिव्यांच्या इतिहासाबद्दल आपल्याला काय सांगता येईल आणि शिव्या जास्त करून महिलांवरून दिल्या जातात, या असं का होतं? हा या संवादाचा दुसऱ्या टप्प्यावरचा एक वेगळा अशा प्रकारचा भाग आहे. म्हणींच्याकडून आपण आता शिवी या एका संभाषिताबद्दल बोलतो आहोत. शिव्यांकडे पाहण्याचे दृष्टिकोन सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, भाषिक असतील, भौगोलिक असतील, त्याच्याबद्दल खूप विस्तारानं अनेक गोष्टींबद्दल बोलता येऊ शकतं. परंतु शिवी हे चिन्ह, या प्रकारचे शब्द कोणत्याही भाषिक संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण हे एक संवादाचा किंवा संभाषिताचा एक प्रकार म्हणून आपण शिवीकडे पाहू शकतो किंवा अभिव्यक्तीचा एक प्रकार म्हणून देखील पाहू शकतो. माणसाच्या मनातल्या चीड असेल, संताप असेल, उद्वेग असेल, त्याची भावना व्यक्त करण्यासाठी, भावना प्रकटी करण्यासाठी माणसानं शिव्यांचा शोध किंवा प्रतिकार करण्यासाठी देखील शिवीसारख्या संभाषिताचा वापर माणसाने केलेला आपल्याला दिसतो. कोणत्याही संस्कृतीमध्ये आपल्याला शिवी पाहायला मिळते. मराठीमध्ये राचिम ढेरे किंवा काही अभ्यासकांनी शिव्यांच्या संबंधी त्रोटक स्वरूपाचं लिहिलेलं आपल्याला दिसतं. लोकपरंपरेपासून अगदी शिलालेखांच्यापासून, ताम्रपटांच्यापासून ते शिवी आपल्याला पाहायला मिळते. कारण शिवीचा संबंध मानवी संस्कृतीच्या संवादाशी, देवाणघेवाणाशी देखील संबंध आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे कोणत्याही संस्कृतीमध्ये शिवीचं अस्तित्व आपल्याला पुराण काळापासून पाहायला मिळतं. मराठीमध्ये एक अतिशय थोर अभ्यासक, मराठीचे भाषेचे अभ्यासक डॉक्टर अशोक केळकर यांनी मराठीतील अपशब्दांचा कोश असं एक लिहिण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु त्यांच्याकडून तो लिहून झाला नाही. कदाचित त्यांच्याकडून तो कोश झाला असता तर मराठी संस्कृतीचा एक फार मोठा शब्दनिधी वेगळ्या स्वरूपाचा केळकरांसारख्या मोठ्या थोर अभ्यासकांच्याकडून निष्पन्न झाला असता. अलीकडच्या काळामध्ये अद मराठे हे जे ठाणे आणि डोंबिवलीला शिक्षक आणि मुख्याध्यापक होते, त्यांनी एक फार इंटरेस्टिंग पुस्तक लिहिलेलं आहे की मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हे जर पुस्तक आपण पाहिलं तर मराठीमधल्या अनेक असभ्य मांडल्या गेलेल्या, ग्राम्य मांडल्या गेलेल्या शिव्या, वाक्प्रचार, म्हणी यांचा अंतर्भाव त्यांनी फार जिकिरीनं आणि जिज्ञासेनं अद मराठी आणि शोधलेला आपल्याला दिसतो. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की हा एक फार समाज मानसशास्त्राचा विषय आहे की जगभरातल्या संस्कृतीमध्ये स्त्रीवाचक शिव्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या समाजाचा, संस्कृतीचा दृष्टिकोन देखील आपल्याला त्याच्यामधून दिसून येतो की एक भेदाची जाणीव, न्यूनत्वाची जाणीव, गौणत्वाची जाणीव किंवा स्त्रीला अंकित ठेवण्याची जाणीव या शिव्यांमधून पाहायला मिळते. मी आता नाव विसरलो, पण मराठीतल्या काही शिव्यांचा अभ्यास एका पाश्चात्य अभ्यासिकेने केला होता आणि त्यांचा असा एक विचार त्यांनी मांडला होता, सूत्र की मराठीमध्ये असंख्य शिव्या ह्या मातृवाचक शिव्या आहेत किंवा आई आणि बहिणीवरूनच मोठ्या प्रमाणामध्ये शिव्या दिल्या जातात. त्याचं कारण देखील पुरुषसत्ताक व्यवस्थेशी आणि जेंडर बायसशी आणि पुरुषांच्या हितसंबंधाशी, त्याचा आधी उल्लेख केल्याप्रमाणे की पुरुषांच्या बाईविषयीच्या असुरक्षिततेच्या भावनेमधून किंवा तिला अंकित ठेवण्याच्या भावनेमधून स्त्रियांच्या विषयीचा असा विपुल अशा शिव्यांचा वापर केलेला दिसतो. आणि त्या प्रकारच्या शिव्या अनेक संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. राचिम ढेरेंनी गाढवाच्या लिंगावरून मराठीमध्ये कशा प्रकारच्या शिव्या निर्माण झाल्या त्याच्यावरती देखील काही लेख लिहिला होता. आता शिवी हा संताप आणि राग व्यक्त करण्याबरोबर दुःख व्यक्त करण्यासाठी देखील शिवीचा वापर केलेला दिसतो. मराठीमध्ये किंवा दलित साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाची किंवा शोषणाची अभिव्यक्ती म्हणून देखील शिव्यांचा वापर झालेला दिसतो. नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात, तीव्रपणानं, जोरकसपणानं आणि अत्यंत उद्वेगानं, दुःखानं शिव्यांचा, एका प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा द्रोह म्हणून शिव्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये ढसाळांच्या कवितेमध्ये झालेला दिसतो. शिव्यांना वर्गीय आणि सामाजिक स्तर देखील असतात.
जे नागर परिसरातले लोक कोणत्या प्रकारच्या शिव्या देतात, तुम्हाला माहीत आहे की पुण्यामध्ये सदाशिव पेठेतले लोक कोणत्या प्रकारच्या शिव्या देत असतील आणि झोपडपट्टीतले लोक कोणत्या प्रकारच्या शिव्या देत असतील, शिव्यांचा संबंध पुरुष कोणत्या प्रकारच्या शिव्या देतात, स्त्रिया कोणत्या प्रकारच्या शिव्या देतात, किंवा जात समूहाचे दर्शक देखील मराठीमध्ये किंवा काही भाषांमध्ये शिव्या पाहायला मिळतात. नागर लोक किंवा समीक्षक साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये शिवी आली तर त्याबद्दल नाके मोडतात, किंवा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला माहीत असतील की आपल्याकडे इतका अडाणीपणा आहे की विद्यापीठाच्या स्तरावर देखील एखाद्या कथेमध्ये कादंबरीमध्ये शिवी आली की ते शिक्षक ती वगळून वाचतात. म्हणजे आपल्यामध्ये भाषेकडं एक निकोप वस्तुनिष्ठपणानं भाषिक चिन्हांकडे पाहण्याची दृष्टी नाही आहे. आपल्याकडे अजूनही त्याच्याकडं पवित्र अपवित्र श्लील अश्लील पद्धतीनं भाषेच्या चिन्हाकडे पाहायला जातं. परंतु चिन्ह हे शेवटी चिन्ह असतं आणि ते समाजात निर्माण केलेलं असतं. ती काही पवित्र अपवित्र नसते किंवा शुद्ध अशुद्ध नसते किंवा श्लील अश्लील देखील नसते. तर या दृष्टिकोनातून शिव्यांकडे पाहिलं जात नाही. अगदी गदी माडगुळकरांसारख्या कवीने देखील असं म्हटलं होतं की रसाळ नामदेवांचे युग संपून ढसाळ नामदेवांचे युग सुरू झालेले आहे. याच्यामध्ये एक अल्पसा एक गौणत्वाची भावना देखील त्यांच्या म्हणण्यामध्ये होती की इतकं साहित्याचा परीघ ज्यावेळेस विस्तार होतो, अधिक मोकळा होतो, उघडा होतो, त्यावेळेस अनेक जात समूहांचं जगणं त्यांच्या वास्तव जगण्यासहित भाषेसहित येतं. त्यावेळेस ही भाषा अधिक मुक्तपणानं त्यांच्या लेखनामध्ये आलेली दिसते. तर या अर्थानं देखील आपण शिव्यांच्याकडे पाहायला पाहिजे. शिव्यांच्या दृष्टीने काही प्रवृत्ती देखील आपल्याला दिसतात की लोकपरंपरा इतकी मनोरंजक आणि जिज्ञासापूर्वक देखील असते की त्या कशा निर्माण होतात, प्रथा रीती कशा पद्धती निर्माण होतात, परंपरा कशा निर्माण होतात हे आपल्याला काही सांगता येत नाही किंवा त्याचा एक तर्क काढता येतो किंवा त्याच्यामध्ये अनेक रहस्य देखील दडलेले असतात. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विशेषतः खानदेश दक्षिण महाराष्ट्रामध्ये शिव्यांचं युद्धनाट्य पाहायला मिळतं की एक प्रथा म्हणून परंपरा म्हणून दोन गावच्या स्त्रिया नदीकाठी येतात आणि दोन पाण्यामध्ये उतरून एकमेकांना अत्यंत टोकाच्या अश्लील स्वरूपाच्या शिव्या या स्त्रिया देतात आणि काही वेळानंतर त्या शिव्यांचा कार्यक्रम संपला, विधी संपला की एकत्र ते सहभोजन देऊन देखील आनंदानं परत जातात. अशा प्रकारच्या प्रथा रीती देखील आपल्याकडं पाहायला मिळतात. किंवा काही भटक्या कम्युनिटीमध्ये, भटक्या समाजामध्ये आणि नागर समाजामध्ये शिव्यांच्याबद्दल इतकं अंतर पाहायला मिळतं. उदाहरणार्थ रांड हा शब्द प्रस्थापित किंवा स्थापित समाजात बिचकतो किंवा त्याला ते फार टोकाचं वाटत राहते. परंतु काही भटक्या समाजामध्ये रांड हे आपल्या स्त्रीला किंवा बायकोला, पत्नीला देखील रांड अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. किंवा तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहेत की कोल्हापूरमध्ये रांड ह्या शब्दाचं, रांडेच्या या शिवीचं सुलभीकरण आणि एक प्रकारचे अगत्य दाखवण्यासाठी किंवा जवळीकता दाखवण्यासाठी या प्रकारचा शब्दप्रयोग वापर केलेला आपल्याला दिसतो. तर शिव्यांचा विषय हा समाजशास्त्रीय, सांस्कृतिकदृष्ट्या आणि लिंगभावाच्या दृष्टिकोनातून देखील फार महत्त्वाचा आहे आणि भाषेचा तो एक संदेशन व्यवहार, संप्रेषण व्यवहार आहे. लोकांनी किंवा नागरी समाज किती त्याच्याबद्दल नाके डोळे मिळू, परंतु व्यक्तींना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी याचा आश्रय या संदेश चिन्हांचा घ्यावा लागतो. तर तो एक भाषेचा एक महत्त्वाचा भाग देखील आपल्याला मानावा लागतो. खरं आहे सर. आखाजीच्या दरम्यान बहुधा या प्रकारचा एक विधी परंपरा साजरी केली जाते, याबद्दल ऐकलेलं आहे. कोल्हापूरमध्ये देखील ज्या शिव्या अगदी मायेनं दिल्या जातात त्याच शिव्यांना बाहेरचे जे लोकांनी जर ऐकल्या तर त्यांचे डोळे मोठे होतील. पण अगदी सहजरित्या इकडे त्या शिव्या दिल्या जातात. मी पुढचा प्रश्न विचारते. एखाद्या भाषेवर तुमचे प्रभुत्व आहे असे केव्हा सिद्ध होते? तर त्या भाषेतील शिव्या तुम्हाला येत असतील तर. कारण शिवी हा माणसाच्या मनाचा उत्स्फूर्त भाषिक आविष्कार आहे. पु ल देशपांडे यांनी असं इचलकरंजीच्या एका अध्यक्षीय भाषणात शिवी महात्म्य सांगताना हे गमतीनं म्हटलं होतं. तर मग सांस्कृतिक नसेल पण भाषिकदृष्ट्या शिव्यांना महत्त्व आहे का? सांस्कृतिक म्हणजे शिवी हा एक भाषेचा, संभाषिताचा एक प्रकार आहे, त्यामुळं त्याला भाषिकदृष्ट्या देखील महत्त्व असणं स्वाभाविक आहे. तुम्ही जर वाङ्मयाचं किंवा अगदी अल्प झोपडपट्टीमधल्या स्त्रियांची किंवा पुरुषांची भांडणं जरी पाहिली तर त्या समूहामध्ये, समाजामध्ये ज्या प्रकारच्या शिव्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रकारचं वैविध्य आणि ह्या शिव्या कशा निर्माण होतात, का निर्माण होतात,
त्याच्या पाठीमग पुरुष सत्ताक व्यवस्था किंवा जातव्यवस्था किंवा स्त्रियांना गौण मांडण्याची देखील दृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. परंतु आपण जर वाङ्मयामध्ये पाहिलं असेल की पूर्वीच्या काळामध्ये शिवीसारखा ग्राम्य शब्द आला की फुल्या फुल्या मारून लेखन करण्याची पद्धत होती. तर या शिवीकडे किंवा या संकेताकडे किंवा चिन्हाकडे पाहण्याची आपली प्रस्थापित नागर वाङ्मयाच्या लेखकांची दृष्टी देखील त्याच्यामधून दिसते. अगदी तुकारामांचा अभंग देखील भले तर देऊ कासेची लंगोटी, तर कासेच्या ठिकाणी थेट असा शब्द तुकारामाने वापरला आहे, पण बऱ्याचदा तो लोकांनी उच्चारायला कसा म्हणून त्याला एक वेगळं रूप दिलेलं दिसतं. नामदेव ढसाळांच्या वाङ्मयामध्ये ज्या पद्धतीने शिव्यांचा वापर झाला, एक दलित समाजातल्या दडपल्या गेलेल्या, पिचल्या गेलेल्या, उद्वेगी, आवेशी, उत्स्फूर्त अशा उद्रेकाचा, बंडाचा, विद्रोहाचा, रिव्हिलिंगचा आविष्कार ढसाळांच्या कवितेमध्ये ज्या पद्धतीनं झाला आणि शिव्यांचा वापर ज्या अत्युच्च आणि परमोच्च अशा उत्कर्ष बिंदूसाठी ढसाळने केलेला दिसतो, त्या अर्थानं देखील शिव्यांना सांस्कृतिक देखील म्हणू शकतो आणि भाषिकदृष्ट्या देखील महत्त्व आहेच. कारण ती एका समूहामध्ये, समाजामध्ये बोलली जाणारी गोष्ट आहे. तशा प्रकारची एक ते भाषिक खून म्हणून देखील, संदेश म्हणून देखील शिवीला एक फार महत्त्वाचं स्थान आहे दिसतं. त्याच्या बरे वाईटपणाबद्दल किंवा ती वापरावी का न वापरावी किंवा त्याच्याबद्दलचे काही विधिनिषेध याबद्दल खूप बोललं जाईल, परंतु अंतिमतः ते एक भाषिक संदेश म्हणून जर त्या समाजामध्ये वापरत असेल तर त्याचं भाषिक वेगळेपण आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आज आपण संस्कृती या विषयाचा आढावा घेताना त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचा सरांकडून अतिशय विस्तृतरित्या आढावा आपण ऐकला. अनेक दाखले, अनेक उदाहरणे यामधून सरांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला या विषयाचे विवेचन केलेले आहे. सर, आज तुमच्या व्यस्त कामकाजातून तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आजच्या अंकासाठी तुम्ही आम्हाला मदत केली, यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषयसुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.